आणि यानंतर बातमी आहे भोंदूबाबा अशोक खरात संदर्भातली। अशोक खरातची आता ईडी चौकशी करणार आहे आणि याच ईडी चौकशीसाठी अशोक खरातला मुंबईमध्ये सुद्धा आणण्यात आलेला आहे। पीएमएलए कोर्टासमोर अशोक खरातला सादर केलं गेलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात खरातला अटक करण्याची परवानगी पीएमएलए कोर्टाकडून देण्यात आली आहे। अशोक खरातनं त्याच्याकडे असलेल्या भक्तांच्या नावे अनेक बनावट अकाउंट्स काढून काही पतसंस्थांच्या माध्यमातून कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप आहे। त्याच प्रकरणी ईडी चौकशी करेल। नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावरती ईडीनं अशोक खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा ECIR दाखल केला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।